प्राध्यापक डॉक्टर जालंधर पाटील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य विभागाचे सभापती सावकार मादनाईक, सांगली कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन पाटील, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, ज्येष्ठ नेते जयकुमार कोले साहेब, या गावचे स्वाभिमानीचे अध्यक्ष मंकाळी देशिंगे, डाव्या विचाराचे आमचे सहकारी मित्र बजरंग लोणारी, कॉम्रेड अप्पा पाटील, त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर उपस्थित असणारे आमच्या महिला बाल कल्याण सभापती जिल्हा परिषद पद्माराणी पाटील, हातून तालुका अध्यक्ष आप्पासाहेब बेडके, इसरगंजी शहर अध्यक्ष विकास चौगले, बाळगोंड पाटील, सतीश मगदोम, हेमंत वनकुद्रे, मंचावर उपस्थित असणारे सर्वच आमच्या डाव्या विचारधारेचे सर्व मित्र, कॉम्रेड बारवाळे साहेब आणि उपस्थित पत्रकार मित्र, जमलेल्या माझ्या शेतकरी भावांनो, आया बहिणींनो आणि शहापूर आणि पंचक्रोशीतील माझ्या सर्व बंधू बहिणींनो, या लोकसभेच्या मैदानामध्ये चौथ्यांदा मी रणांगणामध्ये उतरलेला आहे आणि सर्वसामान्यांचे, विद्यार्थ्यांचे, गरिबांचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे, या साऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणारा एक सामान्य कार्यकर्ता या मतदारसंघामधून निवडणूक लढवतोय आणि कुठल्याही प्रस्थापित पक्षाच्या किंवा आघाडीच्या पाठबळाशिवाय निवडणूक लढवतोय म्हटल्यानंतर त्या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या अनेक प्रस्थापित राजकारण्यांचं पित्त खवळणं साहजिकच आहे आणि त्यामुळं देशाच्या पंतप्रधानापासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ते तर इथले जायचे का असं वाटायला लागलं, एवढ्या वेळा इथे यायला लागलेले आहेत. महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री, देशाचे माजी कृषी मंत्री, देशाचे परत अनेक केंद्रीय मंत्री या ठिकाणी येत आहेत. आदित्य ठाकरे या ठिकाणी येत आहेत. नट नट्या यायला लागलेल्या आहेत. पण नट आणा, नट्या आणा, हा दाढीवर पिकलेल्या दाढीचा चेहरा जरी वाईट असला तरी लोकांना हाच पसंत आहे, हे लक्षात ठेवा. काय वय तुमचं एवढं मी घोडं मारले? मी सामान्यांच्या बाजूने बोलतो, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बोलतो, प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात सडेतोड बोलतो. म्हणून या लोकांना माझी कावीळ झालेली आहे. म्हणून मोठी ताकद एकवटून हे माझ्या विरोधामध्ये अशा प्रकारे कॅम्पेनिंग करण्याचा प्रयत्न करताय. पण तिथेही त्यांना यश येत नाही. वारंवार अपशकुन होत आहे, ते लक्षात ठेवा. काल 2 दिवसापूर्वी मोदी कोल्हापूरला आले, एका तरुणानं जीव गमावला. उद्या योगी येणार आहेत, अजून एका तरुणानं जीव गमावला. पाठोपाठ अपशकुन येत आहेत. गड्यावर सावध राहा, नाहीतर ही जनता आता खवळल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मला सांगायचं. कारण ही लढाई कष्टकऱ्यांची आहे, सामान्यांची आहे. मगाशी जालंधर पाटील बोलले, अरे तुम्ही केंद्र सरकारमध्ये असणाऱ्यांनी म्हणायचं काँग्रेसनं 70 वर्षामध्ये काय केलं, यांनी म्हणायचं त्यांनी काय केलं. अरे पण आज सामान्य माणूस वेगवेगळ्या प्रश्नांना होरपळतोय, त्याच्यावर जरा बोला, अशी आमची अपेक्षा. तुम्ही 80 कोटी जनतेला रेशन देतो असं अभिमानाने सांगताय, ही गोष्ट अभिमानाची नाही तर नामुष्कीची आहे.
का रेशन द्यावं लागतं? माफक आणि मोफक दरामध्ये जेव्हा जनतेची क्रयशक्ती राहत नाही, त्यांचे तेवढं राशन विकत घेण्याची आर्थिक क्षमता राहत नाही, त्यावेळी ते सरकारला करावंच लागतं. कारण संविधानानं त्यांच्यावरती जबाबदारी टाकलेली आहे. ते काय उपकार करत नाही. पण मुळामध्ये मुद्दा आहे की तुमची आर्थिक धोरणं चुकलेली आहेत, म्हणून एवढ्या लोकांना तुम्हाला माफक दरामध्ये अन्नधान्य द्यावं लागतं. त्याबद्दल तुम्ही देशाची माफी मागितली पाहिजे, असं माझं मत आहे. आर्थिक धोरण यांचं चुकलेलं आहे आणि मी म्हणतोय म्हणून याच्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. या वर्षीचा तात्पुरतं बजेट, ज्याला इंटरिम बजेट म्हणतात, ते मांडायच्या पूर्वी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल आला आणि तो अहवाल असं सांगतो, गेल्या 10 वर्षामध्ये या देशातल्या गरिबांची संख्या 11 कोटीनं वाढलेली आहे. 2014 साली या देशामध्ये 25 कोटी गरीब होते, त्यांची संख्या आता 36 कोटी झालेली आहे. दुसऱ्या बाजूला 2014 साली या देशामध्ये 1000 कोटीपेक्षा जास्त मालमत्ता असणारे श्रीमंतांची संख्या 2.5 लाख होती, ती आता 3.5 लाख झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, गरीब आणि श्रीमंतांच्या मधली दरी वाढत चाललेली आहे. म्हणजेच देशाचं एकूणच आर्थिक धोरण फसलेलं आहे. आणि हे आर्थिक धोरण कुणी निर्माण केलं, ते का फसलं आणि त्याचे परिणाम काही दोष नसताना या देशातल्या कष्टकऱ्यांनी का भोगावेत, याचा जाब विचारण्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देशाच्या लोकसभेमध्ये मी चाललोय. मला तुम्ही बळ द्या, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धोरण फसलं याचं कारण तुम्हाला सांगतो. त्यांनी रोजगार देण्याची भाषा केली होती. कारण आता आधीच्यानी काय केलं असं विचारायचा अधिकाऱ्यांना राहिलेला नाही. यांना 10 वर्ष मिळाले. 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं याचा प्रश्न आम्ही विचारतो. 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं, काय करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे परिणाम का दिसत नाहीत याचा प्रश्न आम्ही विचारतोय. कारण देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाले. या 75 वर्षामध्ये बेरोजगारांची टक्केवारी सर्वाधिक कुठे आहेत, तर सध्या आहे. म्हणजे बेरोजगारांची संख्या वाढली, हे या देशाच्या राज्यकर्त्यांचं मोठं अपयश आहे, लक्षात ठेवा. रोजगार निर्माण करण्याची क्षमता कशामध्ये आहे? नंबर 1 शेती, नंबर 2 वस्त्रोद्योग, नंबर 3 लघु आणि मध्यम उद्योग. याच्यामध्ये रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. गेल्या 10 वर्षामध्ये या तिन्ही क्षेत्राकडे या केंद्र सरकारनं साफ दुर्लक्ष, म्हणून छोटे लघु मध्यम उद्योग हळूहळू बंद पडत चाललेले आहेत आणि त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांचा रोजगार संपत चाललेला आहे आणि म्हणून बेरोजगारांची संख्या वाढायला लागली आहे. शेती तोट्याची झाल्यामुळं शेती सोडून, गाव सोडून शहरामध्ये लोक स्थलांतरित व्हायला लागलेले आहेत. म्हणून बेरोजगारांची संख्या वाढायला लागलेली आहे. आणि रोजगार निर्माण करणारा जो वस्त्रोद्योग आहे, त्या वस्त्रोद्योगामध्ये सुद्धा आज यांचा एवढा मोठा अपयश आहे. चायना सारखा देश हळूहळू हा उद्योग आपल्या भारतामध्ये येऊन भारतीय बाजारपेठ कब्जा करून ताब्यात घ्यायला लागलेला आहे आणि ते थोपवू शकलेलं नाही. हे सगळ्यात मोठं या केंद्र सरकारचं अपयश आहे. म्हणून वस्त्रोद्योगाची अवस्था सुद्धा अशी झालेली आहे. याला जबाबदार कोण? याला आधीचे जबाबदार नाहीत आणि आधीचे वाईट होते म्हणून लोकांनी विश्वासानं तुमच्याकडं गेल्या 30 वर्षात एकाही पक्षाला कुणालाही पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. असं बहुमत देऊन तुम्हाला सरकार बनवायला दिली होती. मग तुम्ही हे बदल का केले नाहीत, हा तो प्रश्न आता ही सामान्य जनता विचारते. मग का बेरोजगार वाढली? तुम्ही जर का एखाद्या संस्थेमार्फत सर्वेक्षण केला तर तुमच्या लक्षात येईल, अनेक गोरगरिबांच्या पोरांनी शिक्षण अर्धवट सोडलेलं आहे. का?
तर यांनी शिक्षणाचा सरसकट खाजगीकरण करून टाकलेला आहे. आता चांगलं शिक्षण घ्यायचं, दर्जेदार शिक्षण घ्यायचं तर खाजगी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्या खाजगी झालेल्या कुठली फी भरायची, पैसे आणायचे कुठले, म्हणून अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. एक थोडी आशा होती विद्यार्थ्यांना, चांगल्या कॉलेजमध्ये दर्जेदार कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे. त्या ऍडमिशनचं पत्र घेऊन पोरं बँकेमध्ये जातात आणि तिथल्या मॅनेजरला सांगतात मला चांगल्या दर्जेदार कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालंय, इथं मी पदवीधर झाल्यानंतर मला नोकरी हमखास मिळणार आहे, फक्त या कॉलेजची फी भरण्याची ऐपत माझ्या आई वडिलांची नाही, मला शिक्षणासाठी म्हणून कर्ज द्या. खरं तर कर्ज घेणं किंवा कर्ज मागणं त्या विद्यार्थ्याचा अधिकार असताना सुद्धा ठीक आहे, ही शिट्टी अशीच वाजवणार आहे, काळजी करू नकोस. या विद्यार्थ्याचा अधिकार आहे, पण तो बँकेचा अधिकारी सांगतो हे कर्ज मी देऊ शकत नाही, हे कर्ज देण्यासाठी तुझ्या बापाकडे तारण द्यायला काहीच नाही, तुझ्या बापाचं सिबिल खराब आहे, त्यामुळं तुला मी कर्ज देऊ शकत नाही, आणि त्याला कर्ज नाकारलं जातं. राष्ट्रीयकृत बँकांमध्येच हा विद्यार्थी गेलेला असतो. मी देशाच्या अर्थमंत्र्यांना एक प्रश्न विचारतो, गेल्या 10 वर्षामध्ये या देशातल्या बड्या उद्योगपतींनी 14,56,000 कोटीची कर्ज काढली आणि बुडवली, पूर्ण बुडवली. त्या उद्योगपतींच्याकडून तुमच्या बँकांनी काय तारण घेतलेलं होतं, मग त्यांना का कर्ज दिले गेले? आणि या राष्ट्रीयकृत बँकांनी एवढी कर्ज राईट ऑफ झाली, बुडली म्हटल्यानंतर या बँका डबघाईला आल्या तर देशाची अर्थव्यवस्था मोडून पडेल, म्हणून तुम्ही बजेट मधनं या बँकांचा एनपीए कमी केला का? पण त्या एकाही उद्योगपतीला तुम्ही मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला नाही. अनेक देश सोडून पळून गेले, परदेशात जाऊन राहिले. विजय मल्ल्यासारखा माणूस 10,000 कोटीचं कर्ज बुडवून पळून गेला, लंडन मध्ये राहतो, इंटरपोलला सापडत नाही, भारताला सापडत नाही, पण क्रिकेटच्या मॅचच्या वेळी मात्र आम्हाला तो स्टेडियम मध्ये दिसतो आणि त्याच्यावर कॅमेरा फिरतो, तो आपला आम्हालाच हात करतो टीव्हीवरना. म्हणजे थोडक्यात मी पळून आलो, तुमचं कर्ज बुडवून तुम्ही माझं काय घेतली असं विचारतोय आम्हाला. पण तोच न्याय तुम्ही एखादा 25 लाख कर्ज काढलेल्या विद्यार्थी एखाद्या सामान्य माणसाला लावता का? तो न्याय सामान्य माणसाला लावता का? नाही लावा. तुम्ही लगेच त्याच्यात लिलाव काढता, त्याची मालमत्ता जप्त करता, त्याच्या जामीनदाराची मालमत्ता जप्त करता, त्याच्या भावाची, चुलत भावाची, वडिलांची, आईची मालमत्तेवर टाच आणता, त्या माणसाला हैराण करता. या इचलकरंजीमध्ये अनेकांनी अशा कर्जाला कंटाळून आत्महत्या केलेल्या आहेत. मग विजय मल्ल्याला आत्महत्या करावीशी का वाटले नाही? हे जे बुडवे आहेत त्यांना आत्महत्या करावीशी का वाटलं नाही? हे कसलं तुमचं आर्थिक धोरण? याचा जा विचारायला तुमच्या सगळ्याच्या वतीनं मी संसदेमध्ये चाललोय आणि म्हणून मला तुमच्या मताची गरज आहे. आणि हे फक्त मीच विचारू शकतो, हे लक्षात ठेवा. बाकीचा कुणी विचारायला लागला तर त्याच्या मागे ईडी लागली म्हणून समजा. घरात लगेच ईडी वाले येतात. त्या ईडीला, सीबीआयला, इन्कम टॅक्सला न घाबरणारा माणूसच देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये, लोकसभेमध्ये उभा राहून देशाच्या अर्थमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना हा प्रश्न विचारू शकतो. आणि म्हणून तुम्ही मला मत दिलं पाहिजे असं माझं मत आहे. मला नाही कुणाची भीती वाटते. आता ह्याच्यापेक्षा आमचं काय वाकडे करणार आहे? काही वाकडे करू शकत नाही. हा प्रश्न मी विचारणार आहे. मग आमच्या विद्यार्थ्यांना 5-25 लाखाचं शिक्षणासाठी कर्ज का मिळत नाही? तुम्ही या उद्योगपतींच्याकडून काय तारण घेतलेलं होतं? तुम्ही या महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांना त्यांनी बुडवलेली कर्ज
कारखाने बंद पडतायत म्हणून पुन्हा नवीन कर्ज देताना 2000 कोटीच्या कर्जाला हमी घेतले आणि त्यांना नवीन कर्ज द्या असं बँकांना सांगितलं. मग शिक्षणापासून वंचित असणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांना कर्ज काढत असताना या विद्यार्थ्यांच्या कर्जाची हमी आम्ही घेतो पण विद्यार्थ्यांना कर्ज द्या असं का सांगत नाही हा माझा सवाल आहे. न्याय सगळ्यांना सारखाच असला पाहिजे. विद्यार्थ्याला तोच न्याय, उद्योगपतींना सुद्धा तोच न्याय. पण उद्योगपतींना बँका लुटण्यासाठी तिजोरीच्या चाव्या त्यांच्या ताब्यात देता विधी बुडवले विद्यार्थ्यांनी कर्ज. फक्त 11,000 कोटी कर्ज ती बुडलेली नाही, थकीत आहे. संपूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांची कर्ज फक्त 11,000 कोटी थकीत आहेत आणि एकट्या विजय मल्ल्यानं 10,000 कोटी बुडवले. म्हणजे साऱ्या देशातल्या विद्यार्थ्यांना जमलं नाही, ते एकट्या विजय मल्ल्यानं करून दाखवलं. मग विद्यार्थ्यांना कर्ज देण्यासाठी, शैक्षणिक कर्ज देण्यासाठी विचारणार आहे. मारवाड साहेब आपले काँग्रेस अतुल दिघे अनेक वर्षापासून ज्या लोकांनी MSCB मध्ये नोकरी केली, सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकरी केली, सूतगिरणीमध्ये नोकरी केली, त्याचबरोबर पतसंस्थेमध्ये नोकरी केली, ST मंडळामध्ये नोकरी केली, त्या सगळ्या लोकांची जी काय पेन्शनची EPS 95 योजना आहे त्या ती पेन्शन मिळावी म्हणून दिघे साहेब अनेक वर्ष संघर्ष करतायत. मी 2009 पासून त्यांच्या प्रत्येक संघर्षात त्यांच्या बरोबर आहे. त्यांच्या दिल्लीतल्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी तिथं होतो आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून लोकसभेच्या सभागृहामध्ये 10 वर्ष मी त्यांचा प्रश्न सातत्यानं मांडला. काय म्हणणार या पेन्शनधारकांचं? जिल्हा मध्यवर्ती बँकेत किंवा सहकारी बँकेत नोकरी करणारे रिटायर कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये आहेत. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या पगारातून तुम्ही पैसे कापून घेतलेले आहेत, ते पैसे एवढे कापलेत त्याचा व्याज काढलं तरी सुद्धा, नुसतं व्याज द्यायचं ठरवलं तरी आम्हाला कमीत कमी 25,000 रुपये पेन्शन मिळते. किती? त्यांनी त्यांच्याच पैशाचं फक्त व्याज महिन्याला द्यायचं झालं तर 25,000 रुपये एका माणसाला, एका निवृत्त कर्मचाऱ्याला पेन्शन मिळते. पण आज त्या लोकांना सरकार पेन्शन देते फक्त 2,000 रुपये. ही फार मोठी थट्टा आहे, फार मोठा अन्याय आहे. म्हणून हा प्रश्न मी सातत्यानं मांडत राहिलो. शेवटी आधीच्या सरकारनं सांगितलं मामला कोर्टात गेलेला आहे. केरळचं उच्च न्यायालय जो काही निर्णय घेईल तो भारत सरकार मान्य करेल. केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय सुद्धा कामगारांच्या बाजूने आला, तोपर्यंत सरकार बदललं आणि हे आत्ताचं सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. त्याचा सुद्धा प्रश्न मी विचारणार आहे, कारण ही सगळी आमच्या अवतीभोवतीची माणसं आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न एवढंच नव्हे तर या इचलकरंजी शहरामध्ये छोटे मोठे वाहनधारक आहेत. कोण रिक्षा चालवतो, कोण छोटा हत्ती चालवतो, कोण टेम्पो चालवतो, त्याला हे RTO खातं सातत्यानं त्रास देत असतं. खर तर या इचलकरंजी शहरातला सेवा देणारी ही सगळी माणसं आहेत. कारण हे लोक जर शहरामध्ये आले नाहीत, पण कारण नसताना कधी लोडिंगच्या नावाखाली, कधी पासिंगच्या नावाखाली, कधी लायसन्सच्या नावाखाली हे RTO खातं कायम त्यांना त्रास देत असतात. मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने सांगतो, या साऱ्यांच्या मागे ठामपणाने उभं राहण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि म्हणून त्यांचाही प्रश्न, आणि या सगळ्या असंघटित हे जे ड्रायव्हर लोक आहेत, खर तर हे म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या आहेत, आपल्या समाजाच्या रक्तवाहिन्या आहेत. हे ड्रायव्हर लोक इथली वस्तू तिथं नेऊन पोहोचवतात. म्हणून आपलं चाललंय एक 8 दिवस हे ड्रायव्हर लोक संपावर गेले तर समाजाची अवस्था काय होईल याचा विचार करा. मग हे अत्यावश्यक सेवा करणारी ही माणसं आहेत, बिचारी शिकलेली नाहीत, कमी त्यांना पगार मिळतो, कमी उत्पन्न आहे,
म्हणून त्यांना जर का अशा पद्धतीनं त्रास दिला जात असेल तर त्याचा सुद्धा जाब विचारला जाईल. आणि म्हणून मी भारत सरकारनं अशा या असंघटित असणारे रिक्षा ड्रायव्हर असतील, टेम्पो ड्रायव्हर असतील, ट्रक ड्रायव्हर असतील, त्यांचं एक कल्याण मंडळ स्थापन करावं आणि त्यांच्या निवृत्तीपासूनच्या सगळ्या योजना कराव्यात. कारण भारत सरकारच्या असे अनेक मंडळ आहेत, त्या मंडळामध्ये पांढरे हत्ती पोचले जातात. त्या आमच्या कष्टकरी लोकांच्यासाठी गॅरेजमध्ये काम करणारे छोटे छोटे वर्कर्स आहेत. त्यांच्या भवितव्याचं काय? त्यांचा अपघात झाला तर काय? त्यांना संरक्षण कसं मिळणार? त्यांना आरोग्याच्या सेवा कशा उपलब्ध होणार? हे सारे प्रश्न आहेत. या प्रश्नावर सुद्धा या केंद्र सरकारनं काही ना काही निर्णय घेतला पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे. ही बाजू पुढच्या 5 वर्षामध्ये लोकसभेमध्ये कष्टकऱ्यांच्या वतीनं मी मांडणार. या इचलकरंजी शहराचे 2 मोठे प्रश्न आहेत. एक पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि पंचगंगेचं प्रदूषण. या पंचगंगेचं जे प्रदूषण आहे, खर तर बाहेरचे लोक म्हणतात तुमच्या उशाला नदी आहे ती प्रदूषित झाली, त्याला आम्ही जबाबदार आहोत का? पण पंचगंगा नदी केवळ इचलकरंजीकरांनी प्रदूषित केलेली नाही. कोल्हापूर पासून जेवढे जेवढे साखर कारखाने आहेत पंचगंगेच्या काठावर, कोल्हापूर महापालिकेचं पाणी, शिरोली MIDCचं पाणी, 5 स्टार MIDCचं पाणी, राजाराम कारखान्याचं पाणी, जवाहर कारखान्याचं पाणी आणि कुठलं पाणी? पंचगंगेचं पाणी, पंचगंगा कारखान्याचं पाणी आणि शिवाय गोकुळ शिरगाव MIDCचं पाणी, परत सगळ्या ग्रामपंचायतीचं सांडपाणी, एवढं सगळं आणि मग इचलकरंजी शहराचं पाणी. यामुळं पंचगंगा प्रदूषित झालेली आहे. याचा एक कृती आराखडा तयार करण्यासाठी मी प्रयत्न केलेला होता. मी खासदार असतानाच्या काळामध्ये एकूण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून, कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून, इचलकरंजी महापालिकेच्या माध्यमातून या पंचगंगेमध्ये जाणारं जे सांडपाणी आहे त्या सांडपाण्यावर जर का प्रक्रिया केली तर ते पाणी घ्यायला शेतकरी सुद्धा तयार आहे. शेवटी ज्या पाण्यामुळे शेतीला काही उपद्रव होणार नाही, शेती उत्पादनावर काही विपरीत परिणाम होणार नाही, याची खात्री दिली तर कुठलाही शेतकरी ते पाणी घ्यायला तयार नाही. नाहीतर आता जसंच्या तसं पाणी पंचगंगेचं शेतकरी उपसा करायला लागलेला आहे. आणि म्हणून ज्याला जास्त नाही, फक्त 537 कोटी रुपये खर्च येणार आहे. फक्त 537 कोटी रुपये मोठमोठ्या योजनासाठी तुम्ही हजारो कोटी रुपये खर्च करताय. या शक्तीपीठासाठी तुमच्याकडं 83,000 आणि हे पाणी जर का प्रक्रिया केलं गेलं, अरे असं करू नका. बघा, बोलायचं स्वातंत्र्य सुद्धा काढून घ्यायला मला. असलं पारतंत्र्य मी मान्य करणार नाही. मी माझं बोलण्याचं स्वातंत्र्य घेणारच. हे पंचगंगेचं पाणी शुद्ध करायला फक्त 537 कोटी रुपये जर सरकारनं, केंद्र आणि राज्य सरकारनं ठरवलं, विशेषतः केंद्र सरकारची जबाबदारी आहे, कारण पर्यावरण खातं केंद्र सरकारचं आहे. जर गंगा शुद्धीकरणासाठी हजारो कोटी रुपये तुम्ही खर्च करता, मग पंचगंगा शुद्धीकरणासाठी, कारण ही पंचगंगेवर सुद्धा आमची दक्षिण काशी आहे, म्हणजे आमची पंचगंगा तेवढीच पवित्र आहे, मग याला पैसे का केंद्र सरकार देत नाही हे विचारायला मी दिल्लीला जाणार आहे. आणि हे पाणी जर का प्रक्रिया केलं गेलं, मी तुम्हाला सांगतो, तंदलग्यापासून तंदलगे, मजले, आळते, इकडं चोकाक, अतिगिरे, वरती तासगाव, एवढ्यापर्यंत हा जो काय जिरायत पट्टा आहे, हा साराच्या सारा जिरायत पट्टा हिरवागार राहिल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणजे जिथं आज जिरायत शेती केली जाते त्या ठिकाणी हे पाणी वापरलं जातं. मग तुम्ही म्हणाल मग पाणी कमी पडाल. पाणी कमी पडत नाही, कारण आपल्या
जिल्ह्यामध्ये येत्या 5-6 महिन्यामध्ये अजून 4 टीएमसी पाणी नवीन उपलब्ध होणार आहे. त्या पाण्यावर कसलंही आरक्षण नाही आणि ते पाणी धामणी खोऱ्यातलं आहे आणि ते शिंगणापूरला पंचगंगेमध्ये येऊ शकतं. म्हणजे दैवी बोगद्यातनं ते पंचगंगेला येतं. ते पाणी दूधगंगेकडे वळवलं. ते पाणी सोडायचं किती 0.86% पाणी इचलकरंजीला लागणार आहे. ते 0.86% पाणी ते काय सगळंच पिण्याला नाही. त्यातल्या पिण्याचं आरक्षण एकदम कमी आहे. बाकीचं शेतीसाठी येतं. त्या पाण्याच्या ऐवजी धामणी खोऱ्यातलं पाणी शेतीला सोडलं पंचगंगेमध्ये तर ते पाणी दूधगंगेतनं उचलून दूधगंगा योजना सहजगत्या पूर्ण होऊ शकते. सुळकोड योजनेतनं इचलकरंजीला पाणी येऊ शकतं याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. पण इतर राजकारण होत आहे. मी 10-12 दिवसापूर्वी इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर मुंबईमध्ये विधान भवनात बैठक घेतली. त्याच्या आधी 3 दिवस कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारला अहवाल दिला होता. त्या अहवालावर कलेक्टरची सही आहे, इचलकरंजी महापालिकेच्या कमिशनरची सही आहे, जल अभियंत्याची सही आहे, पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्याची सही आहे आणि या सगळ्यांच्या सहीनं मुख्यमंत्र्याकडे रिपोर्ट गेला की सुळकोड योजनेतनं पाणी सहजगत्या इचलकरंजीला मिळू शकतं. असा अहवाल आजही माझ्याकडे आहे. तो पत्रकार परिषदेत मी दाखवला. मग पाणी उपलब्ध असताना मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत नवीन समिती का नेमले? हसन मुश्रीफ सांगतायत म्हणून, त्यांच्या मतदारसंघ अडचणीत येतोय म्हणून. खरं तर सरकारची जबाबदारी आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला प्यायला पाणी द्यायचं जबाबदारी. एकनाथराव शिंदे साहेब हसन मुश्रीफना ठणकावून सांगायला पाहिजे होतं या इचलकरंजी पाण्याला जे पिण्याचं पाणी आरक्षित आहे ते मी द्यायला लागलोय, तुम्हाला विरोध करता येणार नाही. आणि आला तर तुम्ही जी काय शपथ घेतलेली आहे, काय शपथ घेतलेली आहे? पक्षपात न करण्याची. संविधानाचा वर हात ठेवून मंत्रिपदाची शपथ घेताना तुम्ही काय शपथ घेतली? मी या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये पक्षपात करणार नाही, सगळ्यांना समान पद्धत. ही जी शपथ घेतलेली आहे त्या शपथेचा तुम्ही भंग केलेला आहात. त्यामुळं तुम्हाला मंत्रिमंडळात ठेवायचं का नाही याचा निर्णय मला घ्यावा लागेल असं मुख्यमंत्री तुम्हाला म्हणायला पाहिजे होतं. पण तेवढा कणखरपणा तुमच्यात नसल्यामुळं तुम्ही नवीन कमिटी नेमली. मी शहापूरवासी तसेच इचलकरंजीवाले सुद्धा इथं आहेत. मी तुम्हाला शब्द देतो, या इचलकरंजीला लढून आंदोलन करून फक्त साथ द्या. तुम्ही फक्त मला साथ द्या. कारण जादूने काहीच गोष्टी होत नाही. मी काय जादूगार नाही. पण एखादं आंदोलन उभं कसं करायचं, ते पुढे कसं न्यायचं, त्याला धार कशी आणायची आणि सरकारला गुडघं कसं टेकायला लावायचं याचा मंत्र माझ्याकडे मात्र आहे. त्या मंत्राचा वापर करून मी इचलकरंजीला पाणी आणून द्यायला तयार आहे. फक्त लोकांनी मला साथ द्यावी एवढीच अपेक्षा आहे. आणि आज म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं कोल्हापुरी फेटा म्हणजे मानाचा फेटा समजला जातो. जोपर्यंत या कामामध्ये मी यशस्वी होणार नाही तोपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही, ही प्रतिज्ञा मी या ठिकाणी करतो आहे. मात्र आता इचलकरंजीच्या नेत्यांनी नाकारण नसताना राजकारण आणू नये, पायात पाय घालण्याचा प्रयत्न करू नये, आडवा पाय मारण्याचा प्रयत्न करू नये. कारण शुद्ध आणि मुबलक प्यायला पाणी आणि तो अधिकार त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे कष्टकरी मैदानामध्ये उतरणार आहोत. आता एक तर तुम्हाला पाणी द्यावं लागेल, नाहीतर का देता येत नाही याचं सबळ कारण सांगावं लागेल. याशिवाय आता सरकारची सुटका नाही, हेच तुम्हाला मी या निमित्तानं सांगतो. आणि अशा पद्धतीनं जन आंदोलन करून आपण सगळे इचलकरंजीला प्यायला पाणी आणूया. पर्याय सुद्धा आमच्याकडे आहे. आम्ही कुणाचं पाणी तोडून आणा म्हणत नाही. मी शेतकऱ्याचा नेता आहे.
मी शेतकऱ्यांना सांगेन, गड्या हो, तुमचा एक थेंब सुद्धा पाण्याचा इचलकरंजीला जात नाही. पिण्याच्या पाण्याचं आरक्षण वेगळं आहे, शेतीचं पाण्याचं आरक्षण वेगळं आहे. फक्त ते दोन्ही पाणी एकाच नदीतनं वाहतं, याचा अर्थ ते पाणी वेगळं आहे, हे पाणी वेगळं आहे. तुमच्या पाण्यावर काही अतिक्रमण होणार नाही, हे शेतकऱ्यांच्या दारात जाऊन ताट मानेनं सांगण्या एवढी नैतिकता माझी आहे, माझ्याकडे आहे. कारण मी गेली 34 वर्ष शेतकरी चळवळीमध्ये मी झिजून हाडाची काढे करून या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत आणि निश्चितच त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. आणि त्यांना मी खात्री देतो, जेव्हा शेतकऱ्यांना पाणी कमी पडेल त्यावेळी मैदानात राजू शेट्टीच असणार आहे, दुसरा कोणी असणार नाही. अशा पद्धतीनं या इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न सोडवता येणं शक्य आहे. फक्त दळबदरी राजकारण कोणी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, आमच्या गावाकडे एक म्हण आहे, जे गाव करल ते राव करू शकत नाही. म्हणून या गावातले राव काय करायचे ते करू नयेत, परंतु गाव एकत्रित करूया. आपण गावातल्या सामान्य माणसाला एकत्रित करूया, गावातल्या आया बहिणींना एकत्रित करूया आणि सरकारला दे माय धरणी काय करूया, कसं पाणी देत नाही बघू. आणि म्हणून अशा पद्धतीनं चिकाटीनं 2-2.5 महिने जर का आपण आंदोलन केलं तर पाणी आल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे. हे पाणी आपल्याला केलं. मी सांगतो अभिमानानं, माझ्या 10 वर्षाच्या काळामध्ये या इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योगासाठी जेवढे पैसे केंद्राचे आले तेवढे आधीच्याही खासदारांना आणले नाहीत आणि नंतरच्याही खासदारांना आणलेले नाही. केवळ टप योजनेसाठी 460 कोटी रुपये या इचलकरंजी शहरासाठी मंजूर करून आणणारा माणूस मी आहे. एकूण राज्याला मिळाले 1450 कोटी रुपये, त्यातले इचलकरंजी शहराला मिळाले 460 कोटी रुपये. एवढंच नव्हे, माझ्या पहिल्या टर्मच्या वेळी स्वर्गीय प्रणव मुखर्जी जे देशाचे राष्ट्रपती होते, पण पहिल्यांदा मी खासदार झालो त्यावेळी ते देशाचे अर्थमंत्री होते. त्यांचा माझ्यावर चांगला जीव होता, कारण माझ्यासारखा धडपडणारा तरुण, त्याला मी सांगितलं की माझ्या इचलकरंजी शहरामध्ये वस्त्रोद्योगासाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून मी त्याला मला कळेल तेवढं जे काही प्रेझेंटेशन करायचं ते केलं. आणि त्या भल्या माणसानं त्यानंतर देशाचा जो अर्थसंकल्प सादर केला, त्या अर्थसंकल्पामध्ये देशामध्ये एकूण 9 मेगा टेक्सटाईल पार्क जाहीर केले. त्यातला एक इचलकरंजीचं नाव घालून त्यांनी बजेटच्या भाषणामध्ये जाहीर केलेलं होतं. त्याचा सुद्धा शिल्पकार मी आहे, हे सांगायला मला अभिमान वाटतो. भले मी त्याची जाहिरात केली नसेल, कारण माझ्या वतीनं कुणी डिजिटल लावलं नसेल, जाहिराती दिल्या नसतील, कारण मी इमानदारीनं काम करणारा माणूस आहे. त्यामुळं मला जाहिराती द्यायला परवडत नाही, डिजिटल लावायला परवडत नाही. ज्यांचं काम करतो त्यांना मी माझा छाप असतो आणि काम करतो, ते बी काम झाल्यावर कधी मागे येत नाही, अशी आमची अवस्था आहे. पण म्हणून जे काम शेवटी मी केलेलं काम मलाच सांगावं लागलं, हे दुर्दैव आहे. पण 10 वर्षामध्ये मी नवा शेतकरी करत बसलो नाही, तर माझ्यावर या 18 लाख लोकसंख्या असणाऱ्या या मतदारसंघाची जी काही जबाबदारी आहे ती प्रत्येक जबाबदारी इमानदारीनं पार पाडण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी 4थ्यांदा तुमच्याकडे मत मागायला लागलाय. 3ऱ्यांदा कट कारस्थान करून मला पाडला. थेट मैदानात त्यांनी माझा पराभव केलेला नाही. कारस्थान करून कांद्यावर हात टाकून पाठीत खंजीर खुपसला आणि बेसावध असल्यामुळं मी जखमी होऊन खाली पडलो. पण आता मी पूर्ण सावध आहे. आता किती काटेकुटे असू दे, किती काही असू दे, या सामान्य माणसाचा आवाज बनून मी या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाणार आहे. आत्ताचा काळ अत्यंत वाईट काळ आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे. संविधान बदलण्याची भाषा काही लोक करायला लागलेले आहेत. आमचे 400च्या वर खासदार आले
तर आम्ही संविधान बदलू असं म्हणायला लागलेले आहेत. त्यांना एकच सांगतो, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जे संविधान दिलेलं आहे ते जगातल्या काही उत्कृष्ट संविधानापैकी एक संविधान आहे. त्या संविधानाकडे जर तुम्ही वाकड्या डोळ्यानं बघायचा प्रयत्न केला तर तुमचा डोळा काढून हातात दिल्याशिवाय सोडणार नाही, हा आमचा तुम्हाला इशारा आहे. या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी केवळ आंबेडकरी जनतेची नाही, लक्षात ठेवा, तुमची आणि माझी सगळ्यांची आहे. आज आमच्या आया बहिणी सुरक्षितपणे देशात कुठेही फिरू शकतात, कारण आमच्या संविधानानं त्यांना पूर्ण अधिकार दिलेला आहे. आज मी तुमच्या समोर परखड शब्दामध्ये भाषण करतो, कारण या संविधानाने मला भाषण स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी माझ्या अंगावर मला योग्य वाटतात ते कपडे घालतो, कारण संविधानाने मला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी माझ्या घरामध्ये मला योग्य वाटेल तो सण करतो, तो सांस्कृतिक महोत्सव साजरा करतो, कारण संविधानाने मला तोही अधिकार दिलेला आहे. आणि मला योग्य वाटेल त्या परमेश्वराच्या, अल्लाच्या किंवा ईश्वराच्या किंवा अजून कुणाच्या देवाची प्रार्थना करतो किंवा त्या मंदिरामध्ये जातो, कारण संविधानानं मला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी कुठल्या धर्माचं आचरण करायचं हा संविधानानं दिलेला मला अधिकार आहे. आणि एवढे चांगलं संविधान बदलण्याची भाषा हे करतायत, मग हे संविधान बदलून कसलं संविधान आणणार आहे? गरिबामध्ये आणि श्रीमंतामध्ये वेगवेगळे कायदे असणार, वेगवेगळ्या जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं संविधान, एका जातीला वेगळा अधिकार, दुसऱ्या जातीला वेगळा अधिकार असलं संविधान, एका धर्माच्या लोकांना वेगळे अधिकार, दुसऱ्या धर्माच्या लोकांना वेगळे अधिकार असलं संविधान आणण्याचा प्रयत्न करा, तर आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे रक्षणासाठी लढत राहणार आहे. तुम्ही आम्हाला तुरुंगात टाका, तुम्ही आम्हाला फासावर चढवा, तुम्ही आमचं किती त्रास द्या, आम्ही मागे हटणार नाही, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून भावांनो, ही भूमिका घेऊन मी ही लोकसभेची निवडणूक लढवतोय. लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या, लोकशाही मिळायला पाहिजे असणाऱ्या कष्टकरी माणसानं, कारण तुम्हाला माहिती आहे ही पृथ्वी कुणाच्या भरवशावर चालल्या. अण्णाभाऊ साठे सांगायचे, ही पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर उभी आहे. म्हणजे या पृथ्वीला पेलण्याचं काम कुणी केलंय? कष्टकऱ्यांनी केलंय. कष्ट कोण करतो? ज्याला घाम गाळतो, जो घाम गाळतो तो कष्ट करतो, आणि जो कष्ट करतो त्यालाच घाम येतो, आणि ज्याला घाम येतो तोच संपत्तीचा खरा निर्माता आहे. पण त्या संपत्तीचा कब्जा घेणारे मात्र वेगळे झालेले आहेत. आणि म्हणून त्या नाहीरे वर्गातले त्यांच्यासाठी म्हणून, त्यांच्या हितरक्षणासाठी म्हणून या देशाच्या संसदेमध्ये लोकसभाची यात्रा केल्याशिवाय माझा भाऊ सुखानं जगू शकणार नाही, त्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार नाहीत. म्हणून हातातलं काम सोडून या साऱ्या शहापूरच्या लेखी बाळे इथं येतात आणि मसोबाचं का असेल ते परडी, मला एकदा परडी दिली पाहिजे. आणि ती परडी म्हणजे मला तुमचं बकरं नको, तुमचं कोंबडं नको, मला तुमचं एक फक्त मत पाहिजे. त्या बदल्यामध्ये तुमच्या या सगळ्या अधिकाराच्या संरक्षणाची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. आणि म्हणून 5 वर्षात एकदा तुमचं मत, तुमच्या घरच्यांचं मत आणि तुमचं ऐकणाऱ्यांचं मत शिट्टीवर मला तुम्ही दिलं तर मला सुद्धा परडी दिल्यासारखं होईल याची खात्री देतो. आणि जाता आता शहापूरवासियांना एक मी आश्वासन देतो, खात्री देतो, दिलासा देतो. या इचलकरंजीची महापालिका झाल्यानंतर पण शहापूरवासियांच्या घरादारावर मात्र नांगर पेरलेला आहे. टाउन प्लॅनिंगला काही रस्ते टाकलेले आहेत, डीपी रोड टाकले आहेत. वर्षानुवर्ष हे गाव आधी महापालिका आता आली, आधी आपलं गाव होतं, काय म्हणताय बरोबर आहे की नाही? आधी आपलं गाव होतं, त्या गावातल्या घरावरनं त्यांनी रस्ता टाकलेला आहे 100 काय 200 फुटीचा. किती फुटीचा?
100 कोटी रस्ता टाकलाय, अनेकांची घरं जाणार आहेत. पण मी तुम्हाला सांगितलं, मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मी तुमचा राखणदार म्हणून तुमचा प्रतिनिधी होणार आहे. या तुमच्या छातीचा कोट करून मी उभा असेन एवढी खात्री या सगळ्या शहापूरवासियांना मी देतो. एवढंच सांगतो, फक्त निवडणुकीमध्ये तुम्ही मला साथ द्या, विश्वास द्या. मी तुम्हाला विश्वास देतो, तुम्ही फक्त मला साथ द्या. तुमच्या विश्वासाला तडा देणार नाही.